नमस्कार मंडळी, मी साक्षी लाड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या हक्काच्या यूट्यूब चॅनल मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत राहा, सेफ राहा, स्वस्त राहा. आज म्हटलं पुन्हा एकदा तुमच्याशी हितगुज करावं आणि तुमच्याशी हितगुज करायला मला खूप आवडतंय. तुम्हाला कसं वाटतंय ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. मी तुमच्याशी असं हितगुज करते ते. आजचा माझा विषय आहे एकटेपणा. आणि हा एकटेपणा कुठे ना कुठेतरी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो. आपल्यावर असे काही प्रसंग येतात की ज्याच्यातून आपल्याला म्हणजे आपण कितीही म्हणजे आपल्या जवळच्या माणसाशी कितीही मन मोकळं केलं तरी पण तो कुठेतरी तो एकटेपणा जाणवतो. फंबल होतं आहे, सॉरी, समजून घ्या प्लीज. तर माझ्या भावना समजा, फंबल नका, हे त्याच्यावर लक्ष नका देऊ प्लीज. तर कुठे ना कुठेतरी त्या आपल्याला त्या भावना असतात एकटेपणाच्या आणि त्या असतातच, प्रत्येकाला असतात. मलाच नाही, तुम्हाला पण असतील. आपल्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येत असतात ना की त्याची जाणीव आपल्याला, एकटेपणाची जाणीव आपल्याला ती होत असते. माझ्या आयुष्यामध्ये तसे खूप प्रसंग आलेत आणि आता तर 1-1.5 वर्षामध्ये खूपच म्हणजे पाठोपाठ दुःखाचे डोंगर कोसळून त्याच्यामध्ये जो मी काय एकटेपणा भोगला, म्हणजे आजूबाजूला माझी माणसं होती, कोणी नव्हतं अशातला प्रकार नाही, पण कितीही झालं तरी आपल्या मनामध्ये आतमध्ये जे काय आपली घालमेल होते किंवा ज्या काही गोष्टी असतात ते अगदी आपली कितीही जवळची व्यक्ती असली ना तरी आपण त्याच्यावरती आपलं मनोगत ते व्यक्त नाही करू शकत आणि त्या गोष्टी एकटेपणाच्या कुठेतरी त्या आतमध्ये आपल्याला बोचत असतात. तर ह्या गोष्टी जशा माझ्या बाबतीत होत्या तशा तुमच्या बाबतीतही नक्की होत असतील आणि तुम्हाला हे असं कधीतरी वाटत असेल. माझ्या पाठोपाठ आता बॅक टू बॅक असं हे गोष्टी खूप घडत गेल्या आहेत आणि त्याच्यामुळे माझ्या चॅनलवर पण खूप इफेक्ट झाला. माझा चॅनल अगदी मॉनिटाईज व्हायला आलेला होता, म्हणजे वॉच आवर्स वगैरे कंप्लीट होऊन चॅनल मॉनिटाईज होईल, पण असे प्रसंग येत गेलेत ना की म्हणजे चॅनलवर माझ्या व्हिडिओ जात नव्हते आणि त्यामुळे व्ह्यूज कमी झाले, मॉनिटायझेशनचा माझा वॉच आवर्स कमी झाला आणि ग्रोथ होत असलेला माझा चॅनल परत बॅक टू पॅव्हेलियन असं झालं. तर पण मी हार नाही मानले, कारण मी जिद्दी आहे आणि मी हार मानण्यातली नाही आहे. तर मी त्या पद्धतीने पुढे चाललेली आहे. पण मला ह्या विषयावर तुमच्याशी का बोलायचं आहे की हा विषय सगळ्यांच्या मनातला आहे की एकटेपणा आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. पण त्यावेळेला मी आता म्हणजे खूप शिकले ह्या गोष्टीतून, एकटेपणातून, की मला असा एकटेपणा खूप वेळा, भरपूर वेळा जाणवतो स्वतःमध्ये. तर त्यावेळेला मी आता म्हणजे देवाचं तर आपण करतोच, देवाची पूजा अर्चा सगळं मनातून आपलं काय असेल तर ते मनोगत त्यांच्याजवळ व्यक्त करायचं. आपण ती अशी आपली एक म्हणजे अशी एक सपोर्ट सिस्टीम असते ना, ज्याच्याजवळ आपण मनातलं म्हणजे अगदी आपल्याला रडायचं जरी असेल तरी देवाच्या समोर आपण जरी उभं राहून रडलो ना तरी खूप समाधान मिळतं. करून बघा, म्हणजे तो एकटेपणा आहे ना आपला थोडासा कमी होतो त्याच्याजवळ आपलं मनोगत व्यक्त केल्यामुळे. म्हणजे माझा असा पर्सनल अनुभव आहे, तो मी तुमच्याशी शेअर करते. तुम्हाला वाटत असेल तर नक्की करून पहा. किंवा असं कधी कधी म्हणजे आपल्याला अगदीच नैराश्य आल्यासारखं वाटतं किंवा काहीच करू नये असं वाटतं, तर त्यावेळेला मी असं सॉफ्ट म्युझिक ऐकते, म्हणजे गाणी लावून ठेवते आणि माझं इतर कामं वगैरे करत राहते. तर थोडंसं माइंड रिलॅक्स होतं. किंवा असे काही प्रोग्राम बघते ज्याच्यातून मला असं एक मोटिवेशन पण मिळेल आणि एंटरटेनमेंट पण होईल. जसं की महाराष्ट्राची हास्य जत्रा, असे कॉमेडी शो, कपिलचा शो आणि अशा स्किट वगैरे ज्या मराठी असतात आणि ज्याच्यातून आपण शिकू पण शकतो आणि आपलं माइंड पण रिलॅक्स होतं. लहान मुलांचे डान्स जे बघून आपल्याला त्यांचा तो गोड कौतुक असं म्हणजे ते होतं, किंवा त्यांचा जो काही इनोसेंटपणा असतो ते बघूनही आपल्याला खूप बरं वाटतं. तर मी अशा गोष्टी माझ्या आयुष्यात करत असते. किंवा अगदीच कधीतरी कंटाळा आला तर मग फेरफटका मारायला जायचं. म्हणजे कधी कधी काय होतं, आपण लेडीज लोक आहेत ना असा विचार करत जातो की यार कोणाला घेऊन जाऊ, कोणतरी पाहिजे होतं, मग मी गेली असती, मग माझ्या मनातलं मी त्याच्याशी काहीतरी व्यक्त केलं असतं, थोडंसं मला हलकं फील झालं असतं, बरं वाटलं असतं. पण ह्या गोष्टीही करून झालेल्या आहेत. पण कसं होतं, मग ते आपण डिपेंडिंग आहोत समोरच्यावर असं समोरच्याला वाटत असतं. किंवा मग समोरचा त्या गोष्टीचं थोडंसं कुठेतरी त्याला कदाचित नसेलही पण असं कधीतरी होतं, तर आपल्याला पण ती गोष्ट कधीतरी जाणवते. तर ती न करता आपण जाऊ शकतो ना एकटे. का आपण एकटे फिरू नाही शकत? लेडीज आत्ता कुठल्याही क्षेत्रामध्ये किंवा कुठेच कमी पडत नाही आहे. तर आपल्या मनाला आपण ताब्यात ठेवून आपण एकटंही निघून जाऊ शकतो. की बाहेरच्या हवेमध्ये गेल्यावर थोडंसं बरं वाटतं. इवन तुमचं डोकं वगैरे दुखत असेल आणि तुम्ही बाहेर हवेमध्ये संध्याकाळी किंवा सकाळी जेव्हा कधी होत असेल, म्हणजे भरून आतून नका जाऊ, नाही तर अजून डोकं दुखेल,
पण संध्याकाळी तो जर तुम्ही फेरफटका मारलात किंवा सकाळी तुम्ही जर फेरफटका मारलात, त्या मोकळ्या हवेमध्ये आपला जो श्वास आपण घेतो त्याने आपलं माइंड खूप रिलॅक्स होतं. म्हणजे मी करते तसं, माझं होत असेल तर त्याच्यामुळे आपण फेरफटका मारला, आजूबाजूला आपल्या काय घडतंय काय नाही ते आपण फेरफटका मारल्यामुळे कळतं पण, आणि थोडंसं बरं वाटतं आजूबाजूला बघून कशी लोक वागतायत, काय करतायत, किंवा जीवनशैली आजूबाजूची. आणि त्याच्यातून आपल्या मनामध्ये जो काही एकटेपणा असतो तो आपण विसरून जातो. कधीतरी असं होतं, कधी बाहेर पडल्यानंतर आपल्याला वाटत असतं की आपणच दुःखी आहेत, आपल्याला त्रास होतोय. पण कधीतरी बाहेर पडल्यानंतर आपल्या असं एक चित्र कुठेतरी असं आपल्याला, म्हणजे तो देव कदाचित त्या गोष्टीतून आपल्याला बाहेर पाडण्यासाठी कदाचित समोर उभं पण करत असेल. असं मला वाटतं की एखाद्याचं काहीतरी दुःख असतं आणि त्या दुःखामध्ये त्याचं तो जे काय वागत असतो किंवा काय, तर त्याच्यातून आपल्याला असं वाटतं किंवा त्याच्याकडे बघून आपल्याला असं जाणवतं की आपणच ह्या जगामध्ये दुःखी किंवा एकटे नाही आहेत. ह्या आयुष्यात किंवा ह्या जगामध्ये ह्या अशाच गोष्टी प्रत्येकाबरोबर घडत असतात. फक्त आपण आपलं बघत असतो, आपण इतरांचं बघत नसतो, त्याच्यामुळे आपल्याला आपलं दिसत असतं. पण ह्याच गोष्टी जेव्हा आपण बाहेर जातो, बघतो, अनुभवतो, तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी कळतात. मग त्या एकटेपणामध्ये त्या व्यक्तीच्या बाबतीतही अशीच गोष्ट होते. तर मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की असा जर एकटेपणा माझ्यासारखा तुम्हालाही जाणवत असेल तर नक्कीच ह्या गोष्टी, म्हणजे जसं की म्युझिक ऐकणं, कॉमेडी शोज बघणं, मुलांचे डान्स बघणं, किंवा असं मोटिवेशनल म्हणजे आपल्याला चेअरअप करेल अशा काहीतरी गोष्टी बघणं, ज्याचे सोर्सेस खूप आहेत. म्हणजे आपल्याला मोबाईलद्वारे खूप चांगल्या गोष्टी अशा करण्यासारख्या आहेत, पण लोक चांगल्या गोष्टींकडे न वळता थोडंसं वाईट गोष्टींकडे जास्त भर देतात. पण तसं न करता आपण जर ह्या गोष्टी केल्या तर आपल्या आयुष्यात ना ह्या सगळ्या गोष्टींचा ना नक्कीच चांगला इफेक्ट पडेल. आणि आत्ता सध्या तरी मी ह्याच गोष्टी करते, कारण मी ना खूप अनुभव घेतलेत प्रत्येक गोष्टीचे, आणि त्या अनुभवातून मी माझ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करते की आपल्या घरामध्ये व्यक्ती असतात, आपल्या जवळच्या व्यक्ती असतात. उदाहरणार्थ आपला नवरा म्हणा, आपली मुलं म्हणा, आपले आईवडील म्हणा, किंवा अगदी आपल्या आजूबाजूचे आपले नातेवाईक ते असतात. त्यांच्याशी आपण गोष्टी शेअर करू शकतो, करतो, त्या आपल्याला समजून पण घेतात. पण कुठेतरी 1%, 2%, इव्हन 10% अशा काही गोष्टी असतात ना की आपण सगळ्यांशी नाही शेअर करू शकत. म्हणजे प्रत्येकाला अशी व्यक्ती किंवा असं आपण आपल्याला स्वतःला ओपन नाही करू शकत, असं कधीतरी कोणाच्या तरी बाबतीमध्ये घडतात गोष्टी. तर तशा गोष्टी होतात माझ्याबद्दल पण, माझ्या मनामध्ये पण अशा बऱ्याच गोष्टी असतात की असं वाटतं की नाही यार, मला शेअर करायला पाहिजे, थोडंसं बरं वाटेल. पण नंतर कधीतरी वाटतं की नको नको, आपल्याजवळच राहून दे, आणि आपण त्याच्यातून मार्ग काढू अशा कुठल्या तरी पद्धती हे करून की आपण स्वतःला त्याच्यातून बाहेर काढू. तर कुठेतरी आपण म्हणजे स्वतःला गुंतवून घेणं परमार्थाचा, किंवा आपल्याला मी तर आता बैठकीला जाते, तर बैठकीला जाते म्हटल्यावर मग ते उपासना, सद्गुरूंचं उपासनेमधून सगळं आपण जे वाचतो, जे श्लोक आहेत दासबोध ग्रंथात, सद्गुरू चरित्रामध्ये जे सगळं दिलेलं आहे ते आपल्या जीवनशैलीवरच आधारित आहे. तर त्याच्यातून ते आत्मसात करणं, तर अशा गोष्टी मी खरंच म्हणजे खूप हे करत असते स्वतःला समजवण्यासाठी. आणि माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने ही जर अशी गोष्ट केली तर तो आपला जो एकटेपणा आहे तो नक्कीच दूर करण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर बघा, तुम्हाला पण जर अशाच गोष्टी भेडसावत असतील किंवा अशाच गोष्टी त्रास करत असतील तर तुम्ही कदाचित करत पण असाल. मी तुम्हाला सांगते म्हणजे काय वेगळं सांगते अशातला भाग नाही आहे, पण जर करत नसाल तर हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित उपयोगी ठरेल. आणि असं करून बघा. कधीतरी एकटं असताना अशी मोठ्या आवाजात, जर तुमच्या आजूबाजूला जर कोणाला त्रास होणार नसेल तर मोठ्या आवाजात, किंवा तुम्हाला सौम्य आवाजात ऐकायला आवडत असतील तर सौम्य आवाजात अशी गाणी वगैरे लावून बघा. एकटं असताना आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं, की आपल्याला कधीतरी होतं बघा की ही मी एकटी असेल तरच ही गोष्ट मी खाईन, मी करेन. तर तसं पण करून बघा. कधीतरी तो चीट डे ठरू शकतो की आपण आपल्या मुलांना किंवा आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बायकोला किंवा आजूबाजूला आपल्या कोण नातेवाईक असेल त्यांना न देता आपल्याला फक्त ती एकट्याला खायची असेल तर ती कधीतरी आपल्या मनाच्या समाधानासाठी करून बघा. खूप मजा येते तशी. कधीतरी करते मी पण हा असा चीट डे माझ्या आयुष्यात पण असतो आणि मी ते सांगत पण नाही. तर त्यातून एक ना आत्मिक समाधान भेटतं. मला माहिती नाही तुम्हाला ऐकताना कसं वाटेल, पण मी करते ते. म्हणजे कधीतरी मनाला प्रसन्न करण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी कराव्यात असं मला वाटतं. आणि तुम्हालाही वाटत असेल तर तुम्ही खरंच करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्ह बरोबर शेअर करा. चॅनलवर नवीन असलात तर ते लाल बटन म्हणजे सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका.
असेच व्हिडिओ तुम्हाला अजूनही बघायला आवडत असतील तर मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय द्या. म्हणजे मी असे छान छान व्हिडिओ आणि असे छान छान विषय तुमच्या समोर घेऊन येईन आणि असे छान छान व्हिडिओ तुम्ही जर सबस्क्राईब केला तर तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही वेळात वेळ काढून हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. पंखा कमी ठेवल्यामुळे मला खूप गरम होतोय. जर मी पंखा फास्ट ठेवला तर तो आवाज जाईल आणि मग माझा व्हिडिओ पूर्णपणे खराब होईल. तर समजून घ्या, मी घाम पुसते कारण मला गरमीचा खूप त्रास आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.